नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ऑपरेशन ब्ल्यू स्टार वरून गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात, केंद्रीय नेतृत्वाची व संघाची नाराजी तर देवेंद्र फडणवीसांकडून बचाव। भिवंडी पालिकेत सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईरे यांना 2.5 लाखांची लाच घेताना अटक। नेहरूंचे योगदान विसरून चालणार नाही। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचा मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा आणि मोदी 4399 दिवसांपासून देशाचे पंतप्रधान, नेहरूंचा विक्रम मोडला म्हणाले, हे सर्व कार्यकर्त्यांचे यश। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज दिनांक 10/6/2026 रोजी चकलंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गायकवाड जळगाव व मालेगाव शिवारात 2 वेगवेगळ्या ठिकाणी गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास गायकवाड जळगाव व मालेगाव खुर्द शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 हैवांवर वेगवेगळ्या ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी 2 भारत बेंज कंपनीचे हैवा जप्त केले असून त्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले आहेत। या कारवाईत एकूण 60,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी प्रदीप बंकट कदम वय 26 वर्षे राहणार सुरळेगाव आणि रत्नेश्वर उर्फ बाळू शहादेव खेडकर वय 33 वर्षे राहणार चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्यावर चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोणताही परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी अवैध वाळू वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हवालदार बांगर गुजर, मुकेश बनसोडे, रमेश बारगजे, हनुमान इंगोले यांनी मिळून केली। परळीत मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरून आता एक मोठा वाद उफाळून आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिनांक 14 मे रोजी परळीत अत्यंत उत्साहात मराठा भवनचे भूमिपूजन करण्यात आले होते। या मराठा भवनसाठी 28 गुंठे जमीन देण्यात आली होती, मात्र आता हीच जमीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। श्री दत्त देवस्थान थोरले देवघर या संस्थेचे अध्यक्ष योगेश गोस्वामी यांनी ही जमीन देवस्थानच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे। योगेश गोस्वामी यांनी या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदर 28 गुंठे जमीन ही वर्ग 2 ची इनामी जमीन आहे। असे असतानाही केवळ राजकीय फायद्यासाठी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे देवस्थानच्या जमिनीचा बेकायदेशीर ताबा मराठा भवनसाठी देण्यात आला आहे। श्री दत्त देवस्थान संस्थानाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांसह एक पत्र सोपवले आहे। या पत्रात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे, मुख्याधिकारी परळी नगर परिषद पोपट निगळ आणि परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या तिघांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीड तालुक्यातील बालाघाटावरील अंजनवती येथील पाटील वस्तीवरील पंजाब आणि पंढरीनाथ येडे या 2 सख्या भावांचा काल दिनांक 9 जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण संसारच उद्ध्वस्त केलाय। घरावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या, गृहोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, पेरणीसाठी घरात ठेवलेल्या खताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर दोघांचे मिळून जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच वैष्णवी पंजाब येडे या 18 वर्षीय मुलीच्या डोक्याला 4 टाक्यांची जखम देखील झाली आहे। आज दिनांक 10 जून रोजी मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत व तलाठी नारायण दराडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा स्थळ पंचनामा केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी फोनवरून संवाद साधत संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याची विनंती केली। यावेळी सरपंच कैलासराव येडे, रेवन येडे, उद्धव येडे, संदीप येडे, नामदेव लेले, भालचंद्र ढास, नवनाथ करडोले, भगीरथ येडे यांची उपस्थिती होती। काल 4-4:30 वाजता मोठा पाऊस वारं आल्यामुळे आमच्या घराचं नुकसान झालेली, सगळे पत्रे, भिंती, 5 रूमची पूर्ण नुकसान झाली, भिंती पडल्यात, घरातल्या सगळ्या संसारात उद्ध्वस्त झालाय। मुलीचे डॉक्युमेंट, मोबाईल, लॅपटॉप सगळं खराब झाले। ती घरात सगळं पाणी झाल्यामुळे अन्नधान्य सगळं खराब झालंय। खताची नुकसान झाली, पेरणीसाठी खत बी भरलेलं। एकंदरीत किती नुकसान झाले? पूर्ण 5 लाखाच्या आसपास आमचे नुकसान झालेले। दोघा भावाभावाचे मिळून 10 लाखापर्यंत आमचे नुकसान झाले सगळे। माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील
पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण दुर्घटना घडली। अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गोदावरी नदी पात्रात प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट उलटली। या दुर्दैवी अपघातात 2 महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एक 75 वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे। बोट उलटल्याचे दिसताच स्थानिक मच्छीमार आणि तरुणांनी तात्काळ नदीत उड्या घेऊन बचाव कार्य सुरू केले। अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। मात्र प्रमिला शेषराव राठोड वय 55 वर्षे राहणार लोणार जिल्हा बुलढाणा आणि कांताबाई नामदेव आंधळे वय 65 वर्षे राहणार लोणार यांचा मृत्यू झाला, तर शिंदूबाई अर्जुन मवाळ वय 75 वर्षे राहणार महागाव जिल्हा वाशिम या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर माजलगाव येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि मंदिर समितीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दिनांक 19 मे रोजी देखील एका 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। तसेच 2 दिवसांपूर्वी एक बोट उलटल्याची घटना घडली होती, तरी देखील प्रशासनाने त्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत। त्यामुळेच निष्पाप भाविकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। दरम्यान या घटनेचे मुख्य कारण त्या दुर्घटनेतून वाचलेल्या महिलांनी सांगितले। त्यांच्या म्हणण्यानुसार त्या बोट चालकाने बोटीच्या क्षमतेपेक्षा अधिकच्या महिलांना बोटीत बसवले आणि बोट नदीच्या मध्यभागी पोहोचली असता समोरून येणाऱ्या एका बोटीला कट मारण्याच्या प्रयत्नात या बोटीला हेलकावा बसला आणि त्यामुळे ही बोट नदीत उलटली आणि 2 निष्पाप महिलांना आपला जीव गमवावा लागला। दरम्यान या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही भाविकांकडून करण्यात येत आहे। आता अंदाजे 40-50 लोक होते। कशी पलटी झाली बोट? ती तिकडं एक बोट आली, इकडनं एक बोट आली, बॅलन्स बिघडलं सगळं बोटीचं। आणि मग एका साईडला गेलेली माणसं जास्त असल्यामुळे कुठे ती वर करता येते बोट। तुमच्या सोबत किती होते लोक? आम्ही 8 जण आहे। सगळे सुखरूप आहेत का? हा, सुखरूप आहे, पण याच्यावर कारवाई झाली पाहिजे। बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरात आज बुधवार दिनांक 10/6/2026 रोजी अवघ्या 12 दिवसाच्या आपल्या बाळाला घरी सोडून एका महिलेने कंकालेश्वर कुंडात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। माधुरी आनंद सोळुंके वय 39 वर्ष असे मृत महिलेचे नाव असून त्या मूळच्या पिंपळगाव कोलते येथील रहिवासी होत्या। प्रसूतीनंतर त्या बीड शहरातील साई पार्क अपार्टमेंट परिसरात माहेरी मुक्कामी असल्याची माहिती प्राप्त होत आहे। आज सकाळच्या सुमारास त्यांनी कंकालेश्वर मंदिराजवळील कुंडात उडी घेतल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पेडबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उबाळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। सदर महिलेने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासाअंतीच आत्महत्येचे खरे कारण समजू शकेल। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।